संसाररूपी युद्धभूमीत मनावर होणाऱ्या वेगवेगळ्या आघातांना, विषादांना सामोरे जाताना तुझ्या मुखारविंदातून प्रसवलेली गीता म्हणजे जीवनाची खरी पाठशाळाच आहे. इथे प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक घटनेशी आणि प्रत्येक अनुभवाशी गीता अनुरूप आणि जवळची वाटते. गोविंद, तुझी गीता असे ज्ञानाचे भांडार आहे की ज्यात ज्ञानियांनी ज्ञान घेतले, अज्ञानींनी भाव घेतला, भक्तांनी भक्तिरसात स्नान केले. एवढेच काय, प्रत्यक्ष धर्मानेच तुझ्या ज्ञानसागरात डुबकी मारून त्याच्यावर आलेलं मळभ दूर केलं. तुझं जीवन दर्शन म्हणजे गीता. गीतेमधील भावपरायण ज्ञान, ज्ञानपरायण कर्म, कर्मपरायण भक्ती समजून घ्यायची असेल तर तुझं जीवन दर्शन प्रत्येकाला करावंच लागेल. हाच खरा गीतानुभव म्हणायला हरकत नाही. प्रेमाची उत्कट मात्रा, निरपेक्ष निराकांक्षी समर्पण आणि भक्तीची खरी सुरावट ज्याला आत्मसात करायची आहे त्यांनी गीतेच्या पाठशाळेत यायलाच हवे. जीवनातील तिन्ही अवस्थांची खरी सूत्रधार तुझी गीता आहे रे. म्हणून तिचं पारायण बालपणापासूनच व्हायला हवे. आम्ही मात्र तिचा जीवन संध्येची काठी म्हणून उपयोग करतो. हे आमचं अज्ञानच नव्हे का? गीता वाणी शुद्ध करते, मन बुद्ध करते, भक्ती अधीर करते आणि बुद्धी स्थिर करते. कोणत्याही कसल्याही बुद्धिभेदात माणसाला न ठेवता भेदरहित, द्वेषरहित आणि आसक्तीरहित जीवनाचा पाठ गीता देते. जशी आई आपलं भरण पोषण करते तशीच गीता आहे. ती प्रत्येक पावलावर आपल्याला समृद्ध तर करतेच, पण भेदाकडून वेदाकडे, आसक्तीकडून विरक्तीकडे, अशाश्वताकडून शाश्वतीकडे घेऊन जाते. अपूर्णाकडून पूर्णाकडे नेणारी ती जीवनदायिनी आहे. जितकी गीता सर्वव्यापी आहे तितकीच ती अंतर्मुख करणारी आहे. जशी तुझी माता यशोदा आहे ना, तशीच गीता आमच्यासाठी भाग्यदा आहे. तारुण्यात रक्त सळसळायला लावणारी ती वृद्धावस्थेत विरक्ती शिकवते. ती माणसाला पारदर्शी बनवते स्वतःसाठी आणि समाजासाठी. भयाचे समूळ उच्चाटन करताना ती शौर्याचा परिपाठ शिकविते. लाचार आणि दुबळेपणाचा लवलेशही नसणारी तुझी गीता खऱ्या समर्पणाची गरिमा शिकवते.